कुछ भी करो नहीं और थोड़ा पेडल करो। सुप्रभात, अर्ली मॉर्निंग राईड टू लोणावळा। मित्रांबरोबर चाललो आहे लोणावळ्याला, सो व्हिडिओ पाहत राहा। नेहमी ठरलेला प्रोग्राम राईडला उशीर झाला। तुषार, स्वप्नील आणि समीरनी जॉईन केले तीनाथ नाक्याला। तुषार आणि स्वप्नील गप्पा मारत, समीर पाठी आहे, लाईट्समुळे एवढं काही दिसत नाही आहे। आणि आता पुढे मुलुंडला रसिका जॉईन करत, तो रसिका आणि मुलुंडला जॉईन केले। सो नाव टोटल 5। पहाटेच्या थंडगार वातावरणात आमची सायकल स्वारी सुरू झाली। वातावरण छान असल्यामुळे तितकासा थकवा जाणवत नव्हता आणि पटपट अंतर आम्ही पार करत होतो। पनवेलला एक टी ब्रेक मॅकडीच्या इथे। सो आता खोपोलीच्या रस्त्याला लागलो आहे। चौक फाटा इथून एक 10 किलोमीटरवर आहे आणि पनवेल नंतर मस्त थंड झालं आहे, एकदम छान थंड आहे। टायमात आहोत, मजा करतो आहे, सगळे एकत्र आहोत। स्वप्नील, तुषार पाठी आहे, चौक फाटा 10 किलोमीटर। स्वप्नील आणि रसिका पुढे आहे, सॉरी, आणि माझ्या पाठी आहे तुषार आणि समीर। उजाडलं आहे बऱ्यापैकी। हो, अजून 35 किलोमीटर मग मेन लोणावळा घाट चालू आहे। आणि ॲक्च्युअल आमचं जे राईडचं डेस्टिनेशन आहे आणि सर्वात टफ पार्ट आहे तो या राईडचं चालू आहे। येताना पण खा पी के राइड करने का कुछ मज़ा ही और है। पोटभर नाश्ता करून आजचं मेन उद्देश, आजचं मेन ध्येय, सर्वात कठीण पार्ट आजच्या राईडचा आता चालू होतं। सगळ्यांनी फटाफट गिअर लो केले। क्लाइंबला सुरुवात बोरघाटच्या फुलवा। घाटाला सुरुवात। स्वप्नील आणि समीर योरकिंग, हो, तुषार आणि मी थोडं पुढे आहे। इकडे असे मध्ये छोटे छोटे फ्लॅट एरिया आहेत आणि इथे छोटे कॅन्टीन्स आहेत। सो ते धबधबा असणार, पावसात मस्त वाटते। बाकीचे येत आहेत पाठून, समीर आणि स्वप्नील। हां, फुल स्ट्रगल। सो आत्ता खरं स्ट्रगल चालू झाला आहे। आता येईल शिंद्रोबाचं मंदिर, त्याचा क्लाइंब सर्वात स्टीप और वन ऑफ द स्टीप।
सो स्वप्नील ते तुषार समीर पुढे गेलेत, जस्ट थोडेसे पुढे. रसिका आहे, रसिकाच्या पाठी मी आहे. सो एकवी राहायला ठाण्याहून आपल्या चालत चाललेत पब्लिक. शिंगरोबाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहे आता. सो इकडे एकविरेचे यात्रे दिंडीकरी त्यांच्यासाठी छानशी पाण्याची सोय केली. तिकडेच आम्ही पाणी रिफिल करतो आहे. हे 2 सायकलिस्ट ऐरोईवरनं आलेत, ते पण भेटले आम्हाला. तो खाली आपला एक्सप्रेस हायवे दिसतोय आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. हो, क्लायमेट सुंदर आहे, त्यामुळे दमायला होते, पण एवढं नाही. सगळे एकत्र आहोत. तुषार, स्वप्नील, रसिका आणि मी आणि समीर पाठी आहे. खाली ट्रॅफिक बघा आणि इकडे नो ट्रॅफिक. राईड म्हटलं की फोटो आलेच आणि ग्रुप फोटोशिवाय पुढे जाणं हे तर अशक्यच. हो, सो आता बऱ्यापैकी शेवटचा क्लाइम आणि लोणावळा सिटीमध्ये आम्ही पुढच्या काही किलोमीटरमध्ये पोहोचू. कोणी चालत नाही, सगळे सायकलवर आहेत, पूर्ण ताकद लावत आहे. सो येऊर ओपनच्या प्रॅक्टिसचा छान उपयोग होतो आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. वाव. सगळेजण फुल एनर्जीने लोणावळा सिटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे थोडा आराम करतात. हां, 12:30 झालेत आणि एकविरेच्या एंट्री पॉईंट आहे, गेट आहे, इथून वरती एकविरेला जातो, इथे पोहोचलो. 2 वाजलेत. आता आम्ही मनशक्तीच्या इथे एक हॉल्ट घेतो. मुंबई पुणे हायवेनी ट्रॅव्हल करत असाल तर इथे नक्की थांबा. छान आणि चविष्ट जेवण. फायनली बाय बाय टू लोणावळा आणि आम्ही निघालो आहे परत खालती. आता जाऊ पनवेलपर्यंत. परतीच्या प्रवासातले शेवटचे 20 किलोमीटर पनवेल स्टेशनला पोहोचेपर्यंत 4:30 झाले. सो सगळेच जण घाई करत आहेत. लवकरात लवकर पनवेलची ट्रेन पकडायची. 5:30ची आहे का रे? असणार ना, 5:30 पावणे 6 ट्रेन तर असणार. आता तुझे 200 आहेत ना पण. सो आता आम्ही हार्डली 7-8 किलोमीटर नंतर पनवेल रेल्वे स्टेशन आणि ट्रेननी घरी. आमचे 160 झाले आहेत. रसिकाचे 2 ते 3 किलोमीटर राहिले, ते कंप्लीट होईल. तुषार 200 करतो आहे, सो तो सायकलनेच कंटिन्यू करतो आहे ठाण्यावर. हो गया, कुछ भी करो नहीं और थोड़ा पेडल करो. सो बाय बाय टू तुषार. तुषार निघाला त्याची उरलेले 40 किलोमीटर्स म्हणजे 200ची राईड कंप्लीट करायला JNPT रोडने. आम्ही चाललो आहे पनवेल स्टेशन. फायनली आम्हाला 6:30ची ट्रेन मिळाली आणि आम्ही सायकली लगेजमध्ये चढून घरी निघालो.
तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.